अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर भक्तमंडळी, आज आहे आपल्या दत्तगुरूंची जयंती आणि वर्षभरामध्ये हा एक दिवस असा येतो ना की त्या दिवसाची सगळे स्वामी भक्त अगदी आतुरतेने वाट पाहत असतात। आणि त्या काळामध्ये सप्ताह काळ असा असतो की त्या काळामध्ये आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे केलं जातं आणि तुम्ही सगळ्यांनीच हे पारायण अगदी मनोभावे केलंच असणार। मी सुद्धा केलं होतं आणि आज मी दत्त जयंतीची छान अशी पूजा करत आहे। तर आजच्या दिवशी बरोबर 12 ते 12:15च्या मध्ये माझी आई आणि आमच्या वाडीतल्या एक काकी आहेत, तर त्या दोघीजणी आल्या आणि असं म्हणतात की दत्तगुरूंच्या कृपेने जर कोणी 12च्या सुमारास 12 ते 1च्या सुमारास काही म्हणजे असं कोणीही आलं आपल्या घरामध्ये अगदी अचानकपणे, तर असं समजायचं की त्यांच्यामध्ये श्री दत्तगुरूंचा वास आणि त्यांचं अस्तित्व आहे आणि त्यांना आपल्या दत्तगुरूंनी आपल्या घरामध्ये आणलेलं आहे आणि त्यांच्या कृपेने सगळं काही आपल्याला आशीर्वाद वगैरे सगळं काही मिळणार आहे। आणि तशीच अनुभूती झाली त्यांच्यामध्ये मला, म्हणजे कोणीही आपल्या घरी म्हणजे पाहुणे आले, कोणीही आलं तर सगळ्यांचा आपण आदर करायचा, त्यांचा पाहुणचार करायचा, म्हणजे आपल्या घरचे आले किंवा बाहेरचे कोणीही आले तरीही। तर आता पूजा करून झालेली आहे। स्वामींची माझ्याकडे छोटीशी फ्रेम आहे, तर त्यामध्ये श्री दत्तगुरूंची प्रतिमा देखील आहे आणि म्हणूनच त्या फ्रेमचा मी आज अभिषेक केलेला आहे। आणि बरोबर मुहूर्तावर, म्हणजे जयंतीच्या मुहूर्तावर, जन्म मुहूर्तावर छान असं पाळण्यामध्ये त्या फ्रेमला मी ठेवलेला आहे। आणि सोबत कोणी म्हणजे आपल्या घरातले असतील ना पूजेच्या वेळेस तर खूप आनंद होतो आणि अगदी म्हणजे सगळ्यांच्या समक्ष पूजा करताना छान वाटतं, अगदी मंगलमय असं वातावरण झालेलं असतं। तर पहा, पाळण्यामध्ये छान अशी मूर्ती आहे आपल्या दत्तगुरूंची प्रतिमेच्या स्वरूपात। माझ्याकडे मूर्ती नाही आहे म्हणून मी ही फ्रेमच आपल्या दत्तगुरू महाराजांची प्रतिमा इथे पूजेला ठेवलेली आहे। तर पहा, छान अशी ग्रंथाची सुद्धा पूजा करून झालेली आहे, देवाऱ्याची पूजा करून झालेली आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तर गुरु आपल्याला काय शिकवतात की प्रेमाने आपण सगळ्यांजवळ वागायचं, आपल्या आचरणामध्ये प्रेमभाव हा आपण जपला पाहिजे, आपुलकीने आपण सगळ्यांजवळ राहायला पाहिजे आणि आपली पूजा आपण जी करतो जी काही, ती एखाद्या ठराविक नियमाला लागून नसताना ती मनोभावे झाली पाहिजे, तरच ती पूजा आपल्या गुरूंपर्यंत, ईश्वरापर्यंत पोहोचते। हे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच। तर आता नैवेद्य दाखवून झालेला आहे। आज आहे आपल्या ग्रंथाचं उद्यापन, म्हणजे पारायणाचं उद्यापन। तर मग ग्रंथाचं नैवेद्य, आपल्या दत्तगुरूंचं नैवेद्य, स्वामींचं नैवेद्य आणि देवाऱ्याचं नैवेद्य, राधाकृष्णाचं नैवेद्य, तुलसी मातेचं नैवेद्य आणि गाईसाठी आपण नैवेद्य काढून ठेवतो तर ते, तर हे सगळे नैवेद्याची पानं मी आता आपल्या देवाऱ्यासमोर दाखवलेली आहेत। आणि पूजा केल्यानंतर पहा किती छान असं मंगलमय वातावरण बनतं घरामध्ये आणि सुंदर अशी अनुभूती होते। म्हणजे पारायण काळामध्ये आपण एक अनुभव घेऊ शकतो, सात्विक जीवनाचा अनुभव, आणि ते एवढं सुंदर वाटतं ना की काय सांगावं। आणि सगळ्याच गोष्टी या इच्छापूर्तीसाठी करायच्या नसतात, तर आपल्या गुरूंच्या सेवेसाठी करायच्या असतात आणि आपल्या मनाच्या समाधानासाठी।
तर आज श्री अन्नपूर्णा मातेची जयंतीसुद्धा आहे. अन्नपूर्णा मातेची माझ्याकडे मूर्ती आहे, तर तिला मी अभिषेक केला छान असा आणि म्हटलं की आज शेगडीवरच छान असा अभिषेक करूया आणि तिथेच आपल्या अन्नपूर्णा मातेची पूजा करूया. तर हे पहा, आता अभिषेक करून झालेला आहे. छान रांगोळी काढली आहे. सगळ्यात आधी दीपप्रज्वलन करून नंतर मग स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि त्यानंतर अभिषेक करायला घेतलं. त्यानंतर अत्तर वगैरे लावून घेतलं मूर्तीला आणि नंतर हळद कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर मग तांदूळ वाहिलेले आहेत. तर कसं असं आपल्या अन्नपूर्णा मातेला तांदूळ किंवा गहू वाहिले तर आपल्या घरामध्ये अनंत काळ म्हणजे कायमस्वरूपी अन्नधान्य हे आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतं. म्हणजे आपल्यावर अन्नपूर्णा मातेचं कृपा छत्र राहतं आणि अन्नपूर्णा मातेची कृतज्ञता म्हणून आपण तिची पूजा ही मनोभावे अगदी आपल्या मनापासून करायची असते. आणि म्हणूनच आजच्या जयंतीच्या निमित्ताने मी छान अशी पूजा केलेली आहे. तुम्ही कधीही करू शकता, मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील करू शकता किंवा कुठल्याही शुभदिनी करू शकता. रोज केली तरीही उत्तम. आणि कशी करायची पूजा ते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल. तसेच आपल्या चॅनलवर अन्नपूर्णा मातेच्या सविस्तर अशा पूजेचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो देखील पाहू शकता. तर आता पारायणाचा शेवटचा दिवस आहे, 7वा दिवस, म्हणून मग ते देखील आहे वाचन वगैरे. आणि अन्नपूर्णा मातेचे स्तोत्र देखील मी वाचलेले आहेत. महालक्ष्मी अष्टकम वाचलेले आहेत. आणि आजचं शेवटचं पारायणाचा दिवस होता आणि असं वाटत होतं की हे म्हणजे दिवस संपूच नये. मनोभावे केल्यानंतर खूप अनुभूती मिळते. म्हणजे आधी कठीण वाटणाऱ्या काही सेवा या हळूहळू अगदी सुखकर आणि नेहमीच्या जीवनाचा भाग वाटू लागतात. तर सगळ्या भाविकांना दत्त जयंतीच्या आणि अन्नपूर्णा माता जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.